शिवसेना ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते आणि महाविकास आघाडीचे प्रमुख प्रवक्ते आणि एकंदरीत भूमिका मांडणारे नेते संजय राऊत सर आपल्यासोबत आहेत. सर स्वागत आहे TV 9मध्ये. खरं तर लोकसभेची रणधुमाळी जवळ आलेली आहे. अनेक चर्चा सुरू आहेत, जागा वाटपाचे अनेक फॉर्म्युले समोर येत आहेत. मात्र अशामध्ये एक चर्चा दुसरी एक होते की उद्धव ठाकरे साहेब हे भाजपसोबत जाणार आहेत. काय नक्की हा प्रकार आहे आणि अशा चर्चा का उठल्या जातात, काय कारण असावं? कोण करते चर्चा? आम्ही करतोय? उद्धव ठाकरे करतायत? कोण करते? हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे काही त्यांनी टोळ्या निर्माण केलेल्या आहेत, IT सेल्स किंवा इतर काही पोर्टल्स, वेबसाईट, हे सडक्या मेंदूचे लोक आहेत. जेव्हा पराभव स्पष्ट दिसतो तेव्हा मग अशा प्रकारचा गोंधळ निर्माण करायचा, लोकात संभ्रम निर्माण करायचा. आता तुम्ही एक शिवसेना तुमच्याकडे आणली आहे ना, एक राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही तुमच्या दावणीला बांधली आहे ना, मग तुम्हाला मूळ शिवसेना कशा करता पाहिजे? हे तुम्ही सगळे चोर मंडळ बाजूला घेऊन त्यांना पट्ट्या चिटकवल्यात ना, ही शिवसेना, ही राष्ट्रवादी काँग्रेस, मग त्यांच्याबरोबर नांदा की सुखा नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही कोणत्याही अशा प्रकारच्या चोर मंडळामध्ये कधीच सहभागी होणार नाही. मी आत्ता तुम्हाला सांगतो, मी उद्धवजींना अधिक जास्त ओळखतो. अत्यंत स्वाभिमानी नेतृत्व आहे ते. ज्यांनी आमच्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली, ज्यांनी मराठी माणसासाठी निर्माण झालेल्या शिवसेनेचा घात केला, ज्यांनी महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी शिवसेना तोडली, अशा व्यापारी लोकांबरोबर त्यांच्या मांडीला लावून बसण्याइतके आम्ही नतद्रष्ट आणि स्वाभिमान शून्य नाही. खरं तर अमित शहांनी एक मुद्दा मांडलेला होता संभाजीनगरच्या सभेत की उद्धव ठाकरे हे आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील आहेत आणि हे सगळे परिवारवादी पार्टी आहेत. आता दुसरीकडे काल उद्धव ठाकरेंनी देखील एक मुद्दा मांडलेला आहे की जय शहांचं नक्की काय योगदान आहे क्रिकेटमधलं? आहे ना, मोठं योगदान आहे. जय शहाने 100 सेंचुऱ्या मारल्यात टेस्ट क्रिकेटमध्ये. त्यानंतर जे आपण वर्ल्ड कप वगैरे जिंकले अलीकडच्या काळात, ते जय शहा नसते तर वर्ल्ड कप जिंकलेच नसते आपण. क्रिकेटमधलं फार मोठं नाव आहे ते. कपिल देव वगैरे काहीच नाही. त्याच्यामुळे त्यांना भारतीय क्रिकेटचं प्रमुख केलं ना. अमित शहाने त्यांच्या मुलाविषयी बोलावं बरं का, दुसऱ्यांच्या मुलांविषयी आणि कुटुंबाविषयी बोलू नये. देशाचे गृहमंत्री आहात, जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत त्या गृहमंत्रीपदाची शान राखा, प्रतिष्ठा राखा, एवढंच आम्ही सांगू. खरं तर ह्याच मुद्द्यावरून काल उद्धवजी ठाकरेंनी उमरग्याच्या सभेमध्ये असं म्हटलेलं आहे की होय, मला आदित्यला मुख्यमंत्री करायचं आहे, पण मग ते कोणत्या कंटेक्स्टमध्ये होतं त्या संदर्भात काही स्पष्टता आहे? नाही, आम्हाला जर आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आहे तर आम्ही अमित शहाला विचारायला जाणार नाही ना. अमित शहानी त्यांच्या मर्जीतला एक मुख्यमंत्री इथे नेमला, जो त्यांच्या गोठ्यातला बैलासारखा वागतो आहे, कोणी असेल तो. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री इतका लाचार आणि गुलाम झालेला आम्ही कधीच पाहिला नव्हता. ठाकरे हे स्वाभिमानी रक्त आहे आणि आम्ही सगळे शिवसैनिक हे त्याच स्वाभिमानी बाण्यातून काम करतो. त्या गुजरातच्या व्यापारी मंडळाला वाटत असेल की ते आम्हाला विकत घेतील, महाराष्ट्राला विकत घेतील, गुलाम करतील, ते शक्य नाही. आम्ही या गुलामगिरीच्या ज्या बेड्या तुम्ही महाराष्ट्राला ठोकू इच्छित आहे त्याच्या विरुद्ध आम्ही लढतो आहोत. महात्मा गांधींनी सुद्धा कधीही गुजरातवरती विश्वास ठेवला नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, स्वातंत्र्य लढ्यात जेव्हा गांधीजींना पुढे जायचं होतं तेव्हा त्यांनी गुजरातचा त्याग केला आणि ते महाराष्ट्रात आले. ही परंपरा आहे. व्यापारी मंडळ हे कधीच स्वाभिमानी नसतं. तो व्यापारी असतो, त्याला फक्त नफा आणि तोटा या दोनच त्याला शब्द माहीत असतात. त्याला राष्ट्रभक्ती, देशभक्ती, हौतात्म्य, बलिदान, बरं का, हे त्यांना कधी हे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नसतात.
खरं तर रावसाहेब दानवे यांची काल पत्रकार परिषद झाली आणि त्यावरती तो पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित केला. कारण उद्धवजींनी काल तुळजाभवानीची शपथ काढली की 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत ठरलं होतं. मात्र रावसाहेब दानवे असं म्हणतात की ते आत बसले होते, 20 मिनटं त्यांच्यामध्ये चर्चा झाली, आम्ही बाहेर होतो आणि त्यानंतर आम्ही प्रचारात देखील देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ते सातत्याने घेत होतो. त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी आक्षेप नाही घेतला. मात्र 2019ला ज्यावेळेस परिस्थिती आपल्या बाजूने आहे असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वेगळी भाषा सुरू केली. नक्की काय वास्तव आहे? रावसाहेब दानवे त्यावेळेला मातोश्रीवर होते की नाही याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे. माझ्या मनात शंका आहे, कारण भारतीय जनता पक्षाची अख्खी झुंडच्या झुंड मातोश्रीच्या तेव्हा पायऱ्या चढताना मी पाहिले. अमित शहा पुढे होते, बाकी सगळे मग होते पाठीमागे. त्यात देवेंद्रजी होते, इतर काही नेते होते, मी स्वतः उपस्थित होतो, आमचे इतर माझे सहकारी नेते उपस्थित होते. मी त्या सर्व घडामोडींचा साक्षीदार आहे. चर्चा झाल्यावरती उद्धवजी आणि अमित शहा हे बाळासाहेबांच्या खोलीत गेले. बाळासाहेबांची जी खोली आहे ते आमच्यासाठी एक मंदिर आहे. आम्ही आजही महत्त्वाचे निर्णय घेताना, ज्याला आपण देवाला कौल लावतो म्हणतात ना, आजही आम्ही त्या खोलीत जातो आणि नतमस्तक होतो आणि मग आम्ही आमची भूमिका मांडतो. त्या खोलीत जाऊन उद्धव ठाकरे खोटं बोलतील? तुळजाभवानीची शपथ घेऊन ते नेते सांगतायत, तुम्ही घ्या ना शपथ, घ्या. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस वगैरे आम्ही सगळे गेलो वरळीच्या हॉटेल ब्ल्यू सीमध्ये. तिथे पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे ना, चर्चेत काय झालं. चर्चेत असं घडलं आहे की यापुढे लोकसभा विधानसभा आम्ही एकत्र लढू आणि सत्तेचं वाटप हे समसमान होईल. हे त्यांचं वक्तव्य आजही तुम्हाला गुगलवरती जा, यूट्यूबवर जा, आहे ना. सत्तेचं वाटप समसमान होईल. आता सत्तेचं वाटप समसमान होईल महाराष्ट्रात, मग तर सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपद असत नाही का? मुख्यमंत्री हे काय धर्मादाय पद आहे? एखादा ट्रस्ट आहे की NGO आहे? सत्तेचं वाटप समसमान होईल हे त्यांचं वक्तव्य आहे. आणि त्याला त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं आहे की अमित शहाजी मान हलवत आहेत आणि मान्यता देत आहेत. तेव्हा हे खोटेपणा जो आहे, हा खोटेपणात भाजपला घेऊन कायमचा बुडणार आहे. शेवटचा प्रश्न सर, की आज जे आता शिंदे गटामधले नेते आहेत, रामदास कदम असतील किंवा इतर नेते, नाही पण त्याच्यामध्ये त्यांचं जे वक्तव्य आहे की केसाने गळा भाजप कापतंय, पण मग आपली देखील तीच भूमिका होती. ठीक. तर हे होते संजय राऊत सर. कॅमेरामन विनोद हुणाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.